विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PYQ सेक्शन मध्ये प्रश्न आहे, चौरा-चौरी घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? याचं उत्तर कोण देऊ शकते का? ज्याला येत असेल तरी द्या. असहकार चळवळ. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, भारत छोडो, सायमन कमिशन. असहकार चळवळ. असहकार चळवळ. एक लक्षात घ्या, हे जे असहकार चळवळ आहे, ही असहकार चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी यांनी सुरू केली होती. बरोबर आहे. असहकार चळवळ झाली होती सुरुवात 1 ऑगस्ट 1920 रोजी. राष्ट्रीय आंदोलनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका त्यावेळेस पुढारी म्हणून महात्मा गांधी यांनी घेतली होती. 1916 ला महात्मा गांधी भारतामध्ये आले आणि चंपारण सुरू झालं. बरोबर आहे. त्यानंतर असहकार आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करायचं नाही या हेतूने असहकार चळवळ सुरू केली. आणि एक घटना घडली 5 फेब्रुवारी 1922 ला चौरा-चौरी या ठिकाणी. हे जे ठिकाण आहे चौरा-चौरी, हे लक्षात घ्या, हे जे चौरा-चौरी ठिकाण आहे, या ठिकाणी चौरा-चौरी या ठिकाणी घटना घडली. आणि त्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन जाळण्यात आलं. आणि हे जे पोलीस स्टेशन जाळण्यात आलं तो दिवस होता 5 फेब्रुवारी 1922. या दिवशी पोलीस स्टेशन जाळण्यात आलं. आणि या दिवशी पोलीस स्टेशन जाळल्यानंतर महात्मा गांधींनी ही जी चौरा-चौरी घटना घडली त्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली. चौरा-चौरी जी घटना घडली त्यानंतर 5 फेब्रुवारी 1922 ला त्यांनी काय दिली? स्थगिती दिली. आणि त्यानंतर हे आंदोलन समाप्त झालं. कारण महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते, त्यांना हिंसा मान्य नव्हती. आणि या ठिकाणी त्या पोलीस स्टेशन मध्ये जेवढे कर्मचारी होते त्यांचा मरून मृत्यू झाला. हे चौरा-चौरी ठिकाण जे आहे हे उत्तर प्रदेश मध्ये. कुठे आहे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये हे गोरखपूर जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोरखपूर जिल्ह्यामध्ये हे ठिकाण येतं. आणि या ठिकाणी घटना घडली आणि या आंदोलनाची स्थगिती या ठिकाणी जाहीर केलं गांधीजींनी की आंदोलन थांबलं पाहिजे. बरोबर आहे. याबरोबर अशा अनेक आंदोलन झाले. बरोबर आहे. याबरोबर असे अनेक आंदोलन झाले. आता भारत छोडो आंदोलन आपल्याला माहित आहे. भारत छोडो आंदोलन 1942 ला झालं. बरोबर आहे. भारत छोडो आंदोलन हे कधी झालं? 1942 ला झालं. आणि सविनय कायदेभंग ही जी घटना घडली, सविनय कायदेभंग कितीला झाली? 1930. 1930. शाबास. 1930 ला. बघा, त्यावर असे अनेक आंदोलन झाले. सायमन कमिशन गो बॅक. सायमन कमिशन गो बॅक 1928. एक लक्षात घ्या, त्याबरोबर भारतामध्ये असे अनेक आंदोलन झाले. बरोबर आहे. त्यामध्ये खेडा आंदोलन. कोणतं आंदोलन? खेडा आंदोलन. स्वातंत्र्य संग्रामासाठी झालेले आंदोलन. बारडोली आंदोलन. बारडोली आंदोलन शेतकऱ्यासाठी हे आंदोलन केले होते सरदार पटेल यांनी. कोण केले होते? सरदार पटेल यांनी केले होते. खिलाफत चळवळ. खिलाफत चळवळ. बरोबर आहे. हे काय आंदोलन आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहेत. अतिशय म्हणजे या आंदोलनामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक लोक यामध्ये जोडले गेले आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. आता खेडा सत्याग्रह जो आहे, हा खेडा सत्याग्रह केव्हा झाला? कोण सांगताय? खेडा सत्याग्रह केव्हा झाला? 1920. 1920 ला झाला. खिलाफत चळवळ केव्हा झाली? 1918. अजून एक घटना आहे, जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कुठं झाला? जालियनवाला बाग हत्याकांड पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी झाला. केव्हा झाला? 13 एप्रिल 1919. जनरल डायर, जनरल ओडवायर हुकूम दिला आणि डायरने निष्पाप लोकांवर काय केल्या? गोळ्या झाडल्या. बरोबर आहे.
आता हे जे आंदोलन झाले किंवा आंदोलन होत होते या काळामध्ये बारडोलीचा सत्याग्रह सुद्धा खूप महत्वाचा आहे. 1928 ला बारडोलीचा सत्याग्रह झाला. कधी झाला? 1908 ला गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन झालं आणि सरदार पटेल यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. आलं लक्षात? त्यानंतर बघा की आपण म्हणतो की सायमन कमिशन जे आहे भारतात आलं होतं. तिथं सायमन कमिशनची सुरुवात झाली 1928 ला आणि सायमन कमिशन 1934 ला समाप्त झालं. सायमन गो बॅक अशा नारा देण्यात आला. त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन सुद्धा महात्मा गांधी यावेळेस हाक दिली होती, चले जाओ. इंग्रजांना काय हाक दिली होती? चले जाओ. आणि 1942 ला भारत छोडो आंदोलन सुरू झालं, चले जाओ आंदोलन सुरू झालं. आणि शेवटी गांधीजीने म्हणजे ते अहिंसेचे पुजारी होते, परंतु त्यांनी एक नारा दिला, करा किंवा मरा, करो या मरो. बरोबर आहे? करो या मरो अशा पद्धतीचा त्यांनी त्यावेळेस नारा दिला होता. आणि त्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये हे जे घटना घडलेल्या आहेत, ह्या घटना घडलेल्या आहेत, हे आंदोलनामुळे आपल्या स्वातंत्र्याला एक दिशा मिळाली. म्हणून भारताच्या इतिहासामध्ये चौरी जे हत्याकांड आहे हे हत्याकांड खूप प्रसिद्ध झालं. याच्यामध्ये भारतीय लोकांनी पोलिसांना पोलीस स्टेशन मध्ये कोंडून जाळून मारण्यात आलं. आणि या घटनेनंतर त्या ठिकाणची जी घटना घडली की गांधीजीने नारा दिला की आपण हिंसेचे समर्थक नाहीत, त्यामुळं हे आंदोलन म्हणजे जे आपण आंदोलन चाललं होतं असहकार आंदोलन हे वेगळ्या दिशेला गेलेलं आहे आणि हे आंदोलन आता आपण समाप्त केलं पाहिजे. लक्षात